पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जिल्हा परिषदेच्या बांधकाम अधिकाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे आभार। नमस्कार। पेण तालुक्यातील वरसई ते घोटे हा रस्ता अनेक वर्षापासून दुरावस्थेत पडला होता। मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील पेण पंचायत समितीचे अधिकारी समीर पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला। वरसई फाटा ते वरसई आष्टे हा त्यांच्या ताब्यातील रस्त्याचा भाग त्यांनी तात्काळ पूर्ण करून दाखवला। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत। वरसई ते घोटे या रस्त्याचे काम अजूनपर्यंत करण्यात आले नाही। केवळ खोटी आश्वासने दिली जात आहेत, मात्र रस्त्याचे काम काही होत नाही। आंदोलनामागून आंदोलन होत आहेत, परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना काही जाग येत नाही। आज रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु तसे कोणतेही चित्र कुठेही दिसत नाही। यामुळे गावकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे। जर हा रस्ता लवकर झाला नाही तर परिस्थिती फार बिकट होणार आहे। तुम्ही ही या गावचे गावकरी आहात, काय पाहता, कशी पाहणी केली रस्त्याची, काय परिस्थिती आहे? रस्त्याची परिस्थिती फार बिकट आहे। आम्ही वारंवार जाऊन पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेला जाऊन वारंवार संदीप भाऊंच्या माध्यमातून प्रशासनाला पण आम्ही वेळोवेळी सांगितले की पावसाळी दिवस आलेले आहेत, आमचे इकडे प्रवासी शाळकरी मुलं आहेत आणि एस टीचा प्रवास आहे, एस टी चालू आहे, तर हे रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। रस्ता जर व्यवस्थित नाही झाला तर ती सुविधा बंद करतात एस टीची। आमच्या मुलांना शाळेत जाण्यापासून 5 किलोमीटर वरसईला त्रास होतो आणि या रस्त्याची जी दुरावस्था झाली सगळ्या वाहनांसाठी किंवा माणसांसाठी सर्वांना ती घातक आहे। या आम्ही शासनाच्या निर्देशनास वेळोवेळी जाऊन प्रत्येक कार्यालयात जाऊन संपर्क करून दिलेला आहे, तरी आमच्याकडे कोण लक्ष देत नाही। अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? अधिकाऱ्यांकडे वारंवार आम्ही निवेदन मांडलेले आहेत, ते सांगतात करतो, आम्ही करतो, फक्त आश्वासन देतात, बाकी काही नाही करत। आता जून आता जवळजवळ 18-19 जून आलाय, 20 जून आलाय, तरी लक्ष देत नाही। मग कधी बनवणार आहे? पावसाळ्यात आमची फार मोठी गैरसोय होणार आहे। काय नाव तुमचं? किसन मोरे। जी घोट्याचा रस्त्याची पाहणी केली जात, आपण रस्त्याचं काम काही केलं नाही। मला असं वाटतं कुठंतरी जांभूलवाडीच्या या शाळेपर्यंत, शाळेजवळ काहीतरी काही पॅचेस मारलेले आहेत, हे योग्य वाटते का तुम्हाला? या अतिशय थूकपट्टी लावण्याची कामं सुरू झालेली आहेत। या रस्त्याची पूर्ण आम्ही माहिती घेतली तर आमच्या लक्षात आलं की या रस्त्याला 1.5 कोटी रुपये सँक्शन आणि ह्या रस्त्याचा ठेका या पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र अनिरुद्ध पाटील यांच्या हर्ष कन्स्ट्रक्शनने घेतलेले। आता मलाच त्यांना प्रश्न विचारायचा आहे की सरकारचं काम हे गरिबांसाठी करायचं असतं, जनकल्याणासाठी सेवा करायची असते, परंतु त्यांच्या पदाचा उपयोग जर त्यांची मुलं जर ह्या व्यवसायासाठी, भरभराटीसाठी करत असतील आणि जनतेची जर अशा पद्धतीने कामं करायची असतील तर जनतेला आता न्याय द्यायचं कुणी? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणूनच आम्हाला इथल्या जनतेला सुद्धा आपण विचारलं पाहिजे की आपण त्यांना मतदान केलं कशासाठी? तर त्यांनी आपल्या या भागाचा विकास केला पाहिजे, आमच्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवले पाहिजेत। परंतु ते निवडून येऊन जर त्याचा उपयोग फक्त ठेके घेण्यासाठी त्यांची मुलं करत असतील तर जनतेने आता जायचं कुणाकडे? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणूनच आम्हाला त्या जिल्हा प्रशासनाला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही या आमदारांच्या जे मुलं आहेत त्यांना तुम्ही हे ठेके देता, त्यांना तुम्ही ठेकेदार बनवता आणि जर ती हे कामं करत नसतील तर त्यांचे ठेके आणि त्यांचे टेंडर तुम्ही ह्या वर्क ऑर्डर रद्द केलं पाहिजे। ही आमची सर्वात मोठी मागणी आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। संदीपजी, हा रस्त्याचा प्रश्न मागे तुमचा असाच होता, वरसई फाटा ते वरसेच्या पुढं घोटा असा काहीतरी रस्त्याचा प्रश्न होता। तुम्ही आंदोलन केलं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वरसेपर्यंत हा रस्ता त्याही काही करून दिलेला आहे, बाकी पुढच्या रस्त्याचा काय प्रश्न आहे? आम्ही सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे आम्ही आभार मानू की आम्ही मे महिन्यामध्ये हाच रस्ता व्हावा म्हणून तीव्रतेने वरसे फाट्यावर आम्ही आंदोलन केलं होतं। परंतु त्या आंदोलनाची तत्काळ त्या लोकांनी दखल घेतली आणि लगेच तत्परतेने वरसई ते वरसे फाटा हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे। आणि हा रस्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच हा रस्ता झालेला आहे
आणि चांगल्या पद्धतीचा हा रस्ता झाल्यामुळं लोकसुद्धा इथे एक समाधान व्यक्त करत आहेत. प्रवाशांनासुद्धा आता वाहनं ह्या रस्त्याने घेऊन जाणं त्यांना आता शक्य झालेले आहे. किमान पावसाळीसुद्धा लोकांना काही अडचण भासणार नाही अशा पद्धतीने उत्तम प्रकारचा रस्ता हा त्यांनी केलेला आहे. बांधकाम खात्याच्या माध्यमातून जो रस्ता होता पुढचा जो ठेकेदार करणार होता त्याचं काय झालं? सार्वजनिक बांधकाम विभागाने आत्तापर्यंत हा रस्ता ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तो रस्ता तिथे झालेला नाही आहे. या रस्त्याचं काम जे आमदार आहेत, या पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांचा जो मुलगा आहे अनिरुद्ध पाटील, याची हर्ष कंस्ट्रक्शन या कंपनीने हा रस्ता घेतलेला आहे. परंतु त्या रस्त्याचा सुद्धा एस्टिमेट जवळजवळ 1.5 कोटीचा आहे. परंतु तो रस्ता आत्तापर्यंत त्यांनी केलेला नाही आहे. त्याचे प्रतिनिधी येऊन फक्त आम्हाला भेटले, परंतु ते रस्ता करत नाही आहेत. आणि म्हणून आम्हाला सरकारकडे आणि त्या जिल्हा प्रशासनाकडे आमची मागणी आहे, जर ही लोक रस्ता करत नसतील आणि सत्तेतील बसणारी माणसांचं जे काम आहे की लोकांची आपण सेवा केली पाहिजे, परंतु सत्तेचा निव्वळ उपयोग ही लोक स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत आहेत. त्यामुळं आमची मागणी आहे, जर हर कंस्ट्रक्शन जर हा रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने करत नसतील तर त्याची वर्क ऑर्डर, त्याचं टेंडर जिल्हा प्रशासनाने रद्द करावं अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.